जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच भारतीय जनता पार्टीचे मुलूक, मैदानी तोफ, युवकांचे श्रद्धास्थान, लोकप्रिय व्यक्तिमत्व, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक माननीय श्रीयुत सुरेश अण्णा पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्था, भवानीपेठ, सोलापूर. इशारा दिलेला आहे की आमदारांच्या अपात्रते संदर्भात कारवाईवर निर्णय घ्या एका महिन्यात, अन्यथा सुप्रीम कोर्टात जाऊ. असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातले सगळे अधिकार स्पीकरला दिले आहेत. रिझनेबल टाइम देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्पीकरवर दबाव आणण्याचा जर प्रयत्न हा कोणी करत असेल तर ते फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या न्याय प्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कुठल्याही दबावाला बळी पडतील. स्पीकर जे आहेत हे स्वतः एक अत्यंत निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की जे कायद्यामध्ये आहे, जे संविधानामध्ये आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष हा निर्णय करतील. योग्य सुनावणी देऊन योग्य वेळेत तो निर्णय करतील अशी माझी अपेक्षा आहे. पंतप्रधानांना विनंती केली आहे की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा जर थोडी नैतिकता शिल्लक असेल तर. मी कालच सांगितलेलं आहे, नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाहीये. ज्यांनी मोदीजींचे फोटो लावून निवडून आले आणि आल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला, ते कोणत्या नाकानं नैतिकता सांगतात हे मला समजतच नाही. उद्धव ठाकरे दावा करतात की निकाल त्यांच्या बाजूने आला, मग त्यांनी बळवावे. निकाल बाजूने आला तर त्यांनी त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला ढोल बळवावे. काल शरद पवार साहेबांनी म्हटलंय की भाजपचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाही. पवार साहेबांचा नैतिकतेचा संबंध आहे का? आता जर पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल. इतिहासात जावं लागेल की वसंतदादांचं सरकार कसं गेलं, इथपासून सुरुवात होईल ना. त्यामुळे जाऊ द्या, ठीक आहे. ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, फार लक्ष द्यायचं नसतं. Like, subscribe, click on the bell. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्रीयुत चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागत इच्छुक भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण आणि जिल्हा जाहीर आवाहन महत्वाची महाबैठक शुक्रवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता द हेरिटेज लॉन गांधीनगर सोलापूर येथे. या महाबैठकीस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती. आपली उपस्थिती प्रार्थनीय.